शिरोळ येथील हॉटेल न्यू डझल नायक 11 संघानं विजेतेपद पटकावून 1,51,000चा मानकरी ठरला, तर RMS प्रणित पन्हाळा टायगर्स उपविजेतेपद पटकावून 1,01,000चं बक्षीस जिंकलं. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दिवस-रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील हॉटेल न्यू डझल नायक 11 या संघानं विजय प्राप्त केला. विजयी संघास 1,51,000 रुपयांचं रोख पारितोषिक आणि चषक देऊन गौरवण्यात आलं, तर उपविजेत्या RMS प्रणित पन्हाळा टायगर्स या संघास 1,01,000 आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. तृतीय क्रमांक अमनावटे युवा मंच, तर चतुर्थ क्रमांक प्रकाशरावजी गाडेकर साहेब प्रेमी या संघानं मिळवला. त्यांना रोख 31,000 रुपये चषक देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संदीप मकवाना ठरला, तर त्याला इलेक्ट्रिक बाईक देऊन सन्मानित करण्यात आलं. तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मयूर शेलार, तर सर्वोत्कृष्ट फलंदाज झैलसिंग पाटील ठरला. या दोघांना सायकल आणि रोख 2,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं. अंतिम सामन्यात सामनावीर अक्षय वाठारकर ठरला. स्पर्धेचं उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं, तर बक्षीस समारंभास भैया माने, शशिकांत खोत, सौरभ पाटील, अमित पिष्टे, डॉ. तुषार भोसले, विवेक लोटे, संजय चितारी, राहुल चौगुले, शशिकांत नाईक, नितीन कांबळे, अक्षय शेळके यांच्या हस्ते पार पडला. या स्पर्धेचं आयोजन अक्षय शेळके साहेब प्रेमी यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. तर स्पर्धेचं हे दुसरं वर्ष होतं. डे नाईट सामन्यांचं कागलमध्ये तब्बल 17 वर्षानंतर आयोजन करण्यात आलं होतं. स्वर्गीय नायक मकवाना यांच्या मुलाची शैक्षणिक साहित्याची जबाबदारी अक्षय शेळके साहेब प्रेमी नामदार चषक कमिटी यांच्या वतीने घेण्यात आली. याचं कौतुक होत आहे. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.